शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, बदलत्या हवामानाचा परिणाम हा पशूंच्या आरोग्यावर होताना आपण पाहतोय. गेली काही वर्षांपासून पशूंवर वेगवेगळ्या आजारांचा प्रादुर्भाव होतोय. यामुळे शेतकरी बांधव चिंतेत आहेत. आणि यातच अजून एक चिंता शेतकरी बांधवांसमोर आहे, ती म्हणजे त्यांची जी प्रजनन क्षमता आहे ती दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. आणि याचा गंभीर परिणाम हा शेतकरी बांधवांना आर्थिक नुकसानीच्या माध्यमातून जो आहे तो जाणवत आहे. आणि म्हणूनच आज आपण जागतिक पशुवैद्यकीय दिनाच्या निमित्ताने एका खास विषयाचं आयोजन आजच्या आपल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमासाठी केलं आहे. आपला आजचा विषय काय आहे पाहूयात मंडळी. आज आपण कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमात पशु प्रजनन समस्या आणि उपाय या विषयावर चर्चा करतो आहे. आणि या विषयाला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण मुंबई दूरदर्शन केंद्रामध्ये आमंत्रित केलं आहे डॉक्टर मंजुषा पाटील मॅडम यांना. मॅडम नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. डॉक्टर पाटील मॅडम या सहाय्यक प्राध्यापिका आहेत, पशु प्रजनन व प्रसूतीशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय परभणी या ठिकाणी. त्यांना या क्षेत्रातील सुमारे 15 वर्षांचा अनुभव आहे. 50हून अधिक संशोधनपर निबंध त्यांनी जे आहेत ते प्रकाशित केलेले आहेत आणि 150 पेक्षा जास्त लेख विविध वर्तमानपत्रे साप्ताहिकांसाठी त्यांनी लिहिले आहेत. त्याचबरोबर त्यांची 2 पुस्तकं सुद्धा या विषयाला अनुसरून प्रकाशित झालेली आहेत आणि त्यांना राष्ट्रीय स्तरावरील 7 विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अशा अनुभव संपन्न पाटील मॅडम आपल्याला या विषयाला अनुसरून मार्गदर्शन करणार आहेत. आपण चर्चेला सुरुवात करूया. मॅडम, कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता येत्या 29 एप्रिलला आपण जागतिक पशुवैद्यकीय दिन साजरा करतोय, तर हा दिन का साजरा केला जातो हे सर्वप्रथम आपण प्रेक्षकांना सांगावं. नमस्कार. सर्वप्रथम जागतिक पशुवैद्यक दिनाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा. जागतिक पशुवैद्यक दिवस 2023 हा साजरा आता होणारच आहे. तर जागतिक पशुवैद्यकीय संघटना या संघटनेने हा दिवस साजरा करायला सुरुवात केली. इसवी सन 2000 पासून हा दिवस साजरा करायला सुरुवात झालेली आहे. आणि पूर्वी कसं असायचं की व्हेटरनरी म्हटलं तर पशुवैद्यक क्षेत्र हे घोडे म्हणजे जे अश्व आहेत त्यांच्या उपचारासाठी सुरुवात झाली, म्हणजे वापरायला सुरुवात झाली. आणि त्यानंतर इंडियन आर्मी जे आहे त्यांच्याकडे जे श्वान असतात किंवा जे घोडे असतात त्यांच्या उपचारासाठी ह्याच्या मर्यादा वाढत गेल्या. आणि आपले शेतकरी जे आहेत, पशुपालक जे आहेत, त्यांना मग गाई, म्हशी, शेळ्या ह्यांच्या उपचारासाठीही या क्षेत्राची गरज भासायला लागली. तर पशुवैद्यक जो आहे त्याचं क्षेत्र विस्तारित करत गेला. त्याचं समर्पण आणि त्याचं जे समाजाप्रती सतत तो सेवा देत आहे, तर ह्यालाच कुठेतरी प्रोत्साहन मिळावं, याची कुठेतरी नोंद घेतली जावी म्हणून ह्या संघटनेने हा दिवस साजरा करायचं ठरवलं आणि तो होत आहे. तर या महिन्यामध्ये 29 एप्रिल रोजी म्हणजे आणखीन 2 दिवसानंतर हा दिवस साजरा होणार आहे. तर त्या दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. बरोबर. येत्या 29 एप्रिलला जागतिक पशुवैद्यकीय दिन साजरा होतोय आणि त्या अनुषंगाने आपण या खास विषयाचं आयोजन आजच्या कार्यक्रमात केलं आहे. पशुप्रजनन समस्या व उपाय हा आजचा आपला विषय आहे. मॅडम, आपण काय सांगाल, पशुप्रजननाविषयी शेतकरी बांधवांनी जागरूक असणं का महत्त्वाचं आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण पशुपालक म्हणा किंवा कुणीही म्हणा, जे पशूंचं पालन करतो ते नक्कीच त्यापासून काहीतरी उत्पादन मिळावं या हेतूनेच करतो. तर उत्पादन आणि पुनरुत्पादन ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. जर आपल्याला उत्पादन पाहिजे असेल तर पशूंचं प्रजनन होणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्याकडे जर गाय असेल तर तिने वासरू द्यावेत, कालवड व्हावी किंवा गोरव व्हावं असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं, जेणेकरून आपल्याकडच्या पशूंची संख्या वाढेल आणि आपल्याकडे जर तिला वासरू झालं तरच ती दूध देईल, तर दूध उत्पादनही वाढेल. तर जर आपल्याला पशु उत्पादन वाढवायचं असेल तर पशु प्रजनन वाढवावं लागेल आणि हे करताना बऱ्याचशा समस्या आपल्याला भेडसावतात. तर ते सगळं समजून घेण्यासाठी पशुप्रजनन हा विषय अभ्यास करणं किंवा माहिती असणं पशुपालकांसाठी आणि सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाचं आहे. बरोबर. म्हणजे पशुप्रजनन या विषयाला अनुसरून बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. पशूंच्या संख्येमध्ये वाढ झाली तर दुग्ध व्यवसाय जो आहे तो शेतकरी बांधवांचा वाढणार आहे आणि याचा थेट परिणाम हा आर्थिक विकासाशी जोडला गेलेला आहे. त्यामुळे हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे शेतकरी बांधवांना. मॅडम, आता पशूंमध्ये जो माज आहे तो नेमका काय असतो आणि त्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण सांगावी. पशूंमधील माज कसं आहे, पशुप्रजनन हे जेव्हा विषय आपण आपल्या डोळ्यासमोर घेतो तेव्हा ए फॉर ॲनस्टस
ह्या गोष्टीपासून सुरुवात होते. म्हणजे पशूंचा येणारा माज किंवा प्रजनन काळातली ही सर्वात महत्त्वाची एक फेज असते किंवा एक स्टेज असते, जेव्हा गायी म्हणा किंवा म्हशी ज्या मादी पशु आहेत त्या जास्त उत्साहित असतात आणि प्रजननासाठी त्या तयार असतात. गायींच्या बाबतीत विचार करायला गेलं तर गायी म्हशी ह्या जास्त हंबरतात, तो विशिष्ट आवाज काढतात, त्या काळात खूप अनस्टेबल असतात, म्हणजे खूप चंचल असतात किंवा एक्साइटेड असतात, उत्तेजित असतात. आणि गायीचं पाहायला गेलात तर ह्या काळात गायीमध्ये एक ट्रान्सपरंट किंवा एक पारदर्शक असा एक सोंड निर्नातून गळत असतो. ही लक्षणे सर्व जनावरांमध्ये दिसतात, जसं की गाय, म्हैस, शेळी. पण यात थोडासा फरक असा आहे की म्हशींमध्ये फ्रिक्वेंट मिक्च्युरेशन म्हणजे सतत लघवी करणे हा प्रकार जास्त दिसून येतो. तर शेळ्यांमध्ये माजाच्या काळामध्ये शेळ्या सतत शेपटी हलवत असतात. ही लक्षणं प्रकर्षाने दिसतात. नाहीतर दुसरी जी लक्षणं आहेत, जसं की उत्साहित असणे, जेव्हा दुसरी गाय माज आलेल्या गायीवर उडते तेव्हा माज आलेली गाय शांत स्तब्ध उभी असते, किंवा ती गाय दुसऱ्या गायीवर उडते, किंवा ह्या सतत युरिनेशन करतात किंवा विशिष्ट आवाज काढतात, त्या सतत हालचाल करत असतात, त्यांच्या शरीराची हालचाल वाढलेली असते. एकंदरीत खूप एक्साइटमेंट आणि खूप म्हणजे उत्साह त्यात असतो आणि त्यामुळेच त्याला माज म्हणतात. माज म्हणजे एखादी गोष्टीचा जास्त अतिरेक असणं, एनर्जी जास्त झाली की आपण म्हणतो ना माज आलाय, तर त्या तसाच हा माज शब्द आहे. आणि अति एनर्जी झाल्यामुळं जे प्रजननासाठी एनर्जी दाखवल्या जाते, जनावर जे दाखवतं त्यालाच माज असे म्हणतात. बरोबर. म्हणजे साधारण ही माजाची लक्षणं आहेत. शेतकरी बांधवांना ती वेळीच ओळखली तर आपल्याला पुढची जी प्रक्रिया आहे प्रजननाची पशूंमधली ती करण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते. तर आता पशुपालनामध्ये मॅडम साधारणपणे कृत्रिम पद्धतीने जे रेतन केलं जातं याचं महत्त्व काय आहे आणि ते केव्हा करणं योग्य असतं? जसं मी सांगितलं, माज असतो, माजाची विशिष्ट लक्षणे असतात आणि ही लक्षणे शेतकऱ्यांनी समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांना ही लक्षणं माहितीही असतात, पण काही कारणास्तव त्यांच्या जनावरं बाहेर चरायला जातात, त्यांच्या लक्षात येत नाही. तर त्यांनी ह्या काळात पशूंकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. कशासाठी लक्ष दिलं पाहिजे? जेणेकरून आपलं जनावर माजावर आलं आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. हे माहिती याच्यासाठी असणं आवश्यक आहे की जर माहिती असेल तरच आपण कृत्रिम रेतन करू किंवा नैसर्गिक त्याच्यामध्ये सर्व्हिस देऊन घेऊ. आणि अशा प्रकारचं रेतन झालं तरच जनावर गाभण राहील किंवा गर्भधारणा होईल आणि आपल्याला पुढे वासरू मिळेल. तर कृत्रिम रेतन करणं, योग्य वेळी कृत्रिम रेतन करणं हे अतिशय आवश्यक असतं माजानंतर किंवा माजाच्या काळात. तर त्यामुळं कृत्रिम रेतन करून घेणं आवश्यक आहे. बरोबर. पण आता गाभण काळात साधारण काय काळजी घेणं अपेक्षित आहे? गाभण काळात ह्यापूर्वी मला हे सांगावंसं वाटतं की कृत्रिम रेतन जे आपण करतो त्यात आम्ही AM-PM रूल पाळतो. या मुद्द्यावर आपण थांबतोय. आपल्याला एक फोन येतोय कार्यक्रमामध्ये. विनयजी परब आपल्याला फोन करतायत विरार या ठिकाणाहून. हॅलो. आवाज नाही येत. हॅलो, विनयाजी कार्यक्रमात स्वागत आहे. आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे की चांगल्या पशूंची निर्मिती करण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणत्या उपाययोजना कराव्यात? बरं. धन्यवाद. आपला प्रश्न अतिशय समर्पक आहे. त्यांचा प्रश्न असा आहे विनया परब यांचा, चांगल्या पशूंची निर्मिती करायची असेल तर शेतकरी बांधवांनी काय उपाययोजना करणं अपेक्षित आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विनयाजी. खरं तर अभिनंदन किंवा तुमचं कौतुकच, कारण हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे जो तुम्ही विचारला. जर म्हणतात ना, शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी, जर तुम्हाला चांगलं जनावर पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला त्याची जी म्हणजे पॅरेंट्स जे आहेत, जी आई किंवा जे वडील आहेत ते अतिशय चांगले असणं म्हणजे जातिवंत असणं आवश्यक आहे. आता फार पूर्वी संकरीकरणाचा एक ट्रेड आला होता, तर आता हे सिद्ध झालंय की आपल्याकडची जी जातिवंत जनावर आहेत ती योग्य आहेत, ती आपल्या वातावरणाला अनुकूलित आहेत आणि इथलं जे वातावरण आहे त्याला सुटेबल आहेत, म्हणजे ते आजारी वगैरे पडत नाहीत. तर आपल्याकडचीच जातिवंत जनावरं जर आपण घेतली, समजा तुम्ही मराठवाड्यात असाल तर तिथलं लाल कंधारी ही जात दुधासाठी आणि शेती कामासाठी अतिशय योग्य आहे आणि वातावरणाला ती अतिशय म्हणजे स्टेबल राहते तिथे. तर अशा त्या ठिकाणी जर तुम्ही असाल तर लाल कंधारी घ्या, लातूर भागात असाल तर देवणी घ्या, किंवा जर विदर्भात असाल तर गवळाऊ घ्या, आणि पश्चिम महाराष्ट्रात असाल तर डांगी, खिल्लार ह्या जाती तुम्ही निवडू शकता. म्हणजे जातिवंत जनावरं निवडली तर नक्कीच होणारी जी प्रजा आहे
तीही जातीवंत असते, तिच्यात त्या जातीचे गुण असतात आणि ती त्या वातावरणाला सुटेबल राहते. म्हणजे तिच्यामध्ये आजार होण्याचं प्रमाण किंवा जे आपण बाहेरून जेव्हा एखादी नवीन ब्रीड आणतो तो जो त्रास होतो तो होणार नाही. रोगप्रतिकारक शक्ती ही अतिशय चांगली असते. आणि ह्या उपर मला हे म्हणायचं आहे की जर तुमचं कारण तुम्हाला नक्की माहिती असेल की मी हे पशुपालन करत आहे तर या कारणासाठी करत आहे, जसं की दूध उत्पादन जर वाढवायचं असेल तर तुम्ही समजा म्हैस पालन करत असाल तर मुर्रा घ्यावी, असं त्या कारणाला लागू असणारी जात आपण निवडावी. जर तुम्ही शेतीसाठी जर बैल निवडत असाल तर मराठवाड्यात असाल तर लाल कंधारी बैल हा अतिशय चांगला आहे. पश्चिम महाराष्ट्र असाल तर खिल्लार चांगला आहे. जातीवंत पशूंची निर्मिती करायची असेल तर निवड करणं जी आहे ती जातीवंतच असायला पाहिजे. आपल्याला कार्यक्रमात अजून एक फोन येतोय. सुनीलजी जाधव फोन करतायत आपल्याला हिंगोली या ठिकाणाहून. जाधवजी नमस्कार, कार्यक्रमात स्वागत. आपला प्रश्न विचारा. सर, माझी गाय 2.5 वर्षाची आहे. ती माझा 2.5 वर्षाची कारवड आहे, माझ्यावर येते पण गाभण राहत नाही सर. बर हा, आपला प्रश्न समजलेला आहे जाधवजी. हा, धन्यवाद. 2.5 वर्षांची गाय आहे त्यांची आणि ती माझावर येते पण गाभण राहत नाहीये अशी त्यांची अडचण आहे. तर काय आपण सांगाल? सुनीलजी, तुमची गाय माझावर येते पण गाभण राहत नाही, तर ह्याला आपण सायंटिफिक दृष्ट्या रिपीट ब्रीडिंग म्हणतो. म्हणजे गाय माझावर येते पण ती कन्सीव्ह होत नाही किंवा तिच्यामध्ये म्हणजे वासरू तयार होत नाही. तर ह्याला 2 प्रकारचे असू शकतं. म्हणजे जर आज माज आलेला आहे तर गाई किंवा म्हशी दर 21 दिवसाला माझावर येतात. तर पुढच्या 21 दिवसाला जर गाय माझावर आली तर तिच्यामध्ये म्हणजे 21 दिवसावर जर ती माझावर आली तर तिच्यात फलनच झालं नाही. आणि जर 21 दिवसाच्या नंतर जर ती माझावर आली तर याचा अर्थ त्या गायीमध्ये फलन झालं होतं, एम्ब्रिओ तयार झाला होता, म्हणजे भ्रूण तयार झाला होता आणि तो नंतर वारला किंवा मेला. त्याला अर्ली एम्ब्रियोनिक मॉर्टेलिटी म्हणतात. आता ह्या 2 गोष्टी आहेत. जर तुमची गाय माझावर येते आज आणि तुम्ही भरवता आणि परत 21 दिवसावरच जर माझावर येते तर ह्याच्यात फर्टिलायझेशन फेल्युअर झालेलं आहे. तर ह्याची कारणं 2 प्रकारची असतात. फलनासाठी मादी आणि नर हे दोन्ही जबाबदार असतात. तर मादीच्या बाजूनी त्या गायीमध्ये ओव्हुलेशन वेळेवर होत आहे का, म्हणजे अंड व्यवस्थित वेळेवर सुटत आहे का, किंवा सुटते की नाही, किंवा डिलेड ओव्हुलेशन म्हणजे उशिरा ओहा सुटणं, हेही कारणं असू शकतात. आणि नराच्या बाजूनं जे स्पर्म्स असतात किंवा जे शुक्राणू असतात त्यांची क्वालिटी कशी आहे किंवा ते व्यवस्थित आहेत का. तुम्ही जर कृत्रिम वेतन करून घेत असाल तर जी वीर्यकांडी तुम्ही वापरताय तर त्यातले जे शुक्राणू आहेत तर ते जिवंत आहेत का, किती प्रमाणात जिवंत आहेत, त्यांच्या हालचाली व्यवस्थित आहेत का, ह्या गोष्टी बघणं आवश्यक आहे. ह्या उपर बऱ्याचदा काय असतं की गाई म्हशींच्या आहारात काही कमतरता असतात. तर फॉस्फरस डेफिशियन्सी असेल, म्हणजे स्फुरद या खनिजाचं जर कमतरता असेल शरीरामध्ये, व्हिटॅमिन ए ची, जीवनसत्वाची, कॉपर, कोबाल्ट ह्या मायक्रोमिनरल्सची जर अभाव असेल तर गाई म्हशींमध्ये फलन वेळेवर होत नाही. तर अशा प्रकारे आपण त्यांना सपोर्टिव्ह मिनरल मिक्सचर्स म्हणजे खनिज मिश्रणे, आज बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे खनिज मिश्रणे उपलब्ध आहेत. तर रोजची 50 ग्राम कुठलंही घ्या, ॲग्रीमिन फोर्ट घ्या किंवा असे खूप सारे खनिज मिश्रण वेगवेगळ्या कंपन्या बनवतात. तर दर दिवसाला 50 ग्राम असं जर दिलं तर आहार जो व्यवस्थित केला आपण तर हा प्रॉब्लेम टाळू शकतो. किंवा संप्रेरक, त्यामुळं अंड सुटणे किंवा म्हणजे स्त्रीबीज जे म्हणतो आपण, ओव्हरीमधून स्त्रीबीज जे बाहेर पडतं ते जर वेळेवर पडत नसेल, डिलेड ओव्हुलेशन असेल तर आपण अशा वेळेस LH लाईक म्हणजे काही संप्रेरक आहेत तर ते देऊन त्यांना वेळेत ते स्त्रीबीज बाहेर पडेल याची सोय करून घेऊ शकतो आणि ती गोष्ट करू शकतो. आणि राहिला प्रश्न दुसरी गोष्ट ज्याच्यामध्ये 21 दिवसानंतर गाय उलटते. म्हणजे तुमची गाय जर आज माझावर असेल आणि परत 34व्या दिवशी किंवा 21व्या दिवसानंतर पुढे कधीही जर ती परत माद दाखवत असेल तर तिच्यामध्ये अर्ली एम्ब्रियोनिक मॉर्टेलिटी होत आहे, म्हणजे भ्रूण तयार होऊन तो मरत आहे. तर ह्याचं कारण असं असतं की गायींमध्ये संप्रेरकाची कमतरता असते. म्हणजे प्रोजेस्टेरॉन नावाचं एक संप्रेरक असतं ज्याच्या कमतरतेमुळे भ्रूण मरतात. तर अशी जर कंडिशन असेल तर आपण प्रोजेस्टेरॉन डॉक्टरांकडनं हे हार्मोन पशुवैद्यकाकडनं करून घ्यायला पाहिजे. साधारण हे उपाय केले तर ती जी गाय आहे ती गाभण राहू शकते.
सुनीलजी जाधव यांचा हा प्रश्न होता. आता पशुप्रजनन या विषयावरची माहिती आपण अधिक सविस्तर घेऊया. तत्पूर्वी घेऊया एक व्यावसायिक विश्रांती. नमस्कार मंडळी, विश्रांतीनंतर कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण पशुप्रजनन समस्या व उपाय या विषयावर चर्चा करतोय आणि डॉक्टर मंजुषा पाटील मॅडम आपल्याला मार्गदर्शन करतायत. कार्यक्रमात आपल्याला एक फोन येतोय. सुनीलजी जाधव आपल्याला फोन करतायत लातूर या ठिकाणाहून. हा, बोलतो सर. हां, जाधवजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार सर. हां, नमस्कार. माझी म्हैस दुसऱ्यानं माझ्यावर आलेली आहे, पण ते लक्षणं कळत नाहीत आणि काय आळडतही नाही आणि काही सिम्पटम्सही दिसत नाहीत. बर. पण बळच गाळते. बळसचा कलर कसला कलर असावा? हां, जाधवजी धन्यवाद, आपला प्रश्न समजलेला आहे. दुसऱ्यांदा त्यांची जी म्हैस आहे ती माझ्यावर आली आहे, पण त्या ठिकाणी कुठली लक्षणं दिसत नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. तर काय करायला पाहिजे त्यांनी? माजाची जर लक्षणं दिसत नसेल तर त्याला मुका माज असे म्हणतात. तर हा जो माज आहे सुनीलजी, तर तुम्ही विचारता की स्रावाचा रंग कसा असावा. कधीही जो स्राव म्हणजे हेल्दी असतो तो पारदर्शक असतो, त्याच्यात कसलंही इन्फेक्शन नसतं, म्हणजे पू किंवा असा धूसर रंग नसतो. तो अगदी काचासारखा पांढरा एकदम पारदर्शक आणि लोंबता असतो. आणि जो मुकामाज तुम्ही म्हणताय की लक्षणं दिसत नाहीत, तर त्याला मुकामाज म्हणतात. आणि जर तुम्हाला हे समजून घ्यायचे की तुमची गाय माझावर आहे की नाही, तर तुम्ही पशुवैद्यकाची मदत घेतली पाहिजे, जेणेकरून पशुवैद्यक पररेक्टल किंवा गर्भाशयाची तपासणी करून गर्भाशयाचं जे मुख आहे ते उघडं आहे की नाही ते तपासून सांगू शकतो. जर गर्भाशयाचं मुख उघडं असेल तर तुमचं जनावर माझावर आहे. या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर पशुवैद्यक उपलब्ध होणे कठीण होत असेल, तर जर एखादा रेडा असेल किंवा एखादा मेल नर उपलब्ध असेल, तर जे गाय किंवा म्हैस तुमच्याकडे लक्षणे माझाची दाखवत नाहीयेत, त्यावर जर हा रेडा त्याच्या संपर्कात आणला तर हा रेडा त्या गायीवर किंवा म्हशीवर उडतो आणि तुम्हाला हे दाखवून देतो की तुमची जी गाय किंवा म्हैस आहे ती माझावर आहे की नाही. जर तो उडाला तर ती माझावर आहे. बरोबर. जाधवजी, आपण स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा आणि मॅडमनी सांगितलेली माहिती आहे त्याचा आपल्याला फायदा होईल. आता मॅडम, बऱ्याच वेळा जनावरांना विण्यापूर्वी काही काळजी घेणं अपेक्षित असतं आणि विल्यानंतर पण काही काळजी घेणं अपेक्षित असतं. तर याविषयी आपण काय माहिती द्या? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण गर्भधारणा ही अतिशय नाजूक अशी स्थिती असते. विण्यापूर्वी पूर्ण गर्भकाळातच त्या मादीची किंवा त्या गायीची व्यवस्थित आपण व्यवस्थापन केलं पाहिजे. म्हणजे तिला पुरेसा मोकळी हवा, पुरेसं खाद्य आणि पुरेसं पाणी असं दिलं पाहिजे. पाणी ज्या हौदात तुम्ही देत आहात त्याला चुना लावलेला पाहिजे, जेणेकरून त्यातून तिला कॅल्शियमही मिळेल आणि कसलेही संसर्ग होणार नाही. त्यानंतर विशेष काळजी जी घ्यायची असते ते 7व्या महिन्यानंतर, जेव्हा गाय ॲडव्हान्स प्रेग्नंट असते तेव्हा घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मुख्यत्वे जेव्हा 7 महिने होतात तेव्हा जर तुमची गाय दुधात असेल तर ते दूध काढणं बंद करावं लागतं. तरच ते कॅल्शियम वासराला पुरेसं असं तयार होईल आणि ते वासरू सबळ होईल. तर तुम्ही गाईला भाकड केलं पाहिजे, दूध काढणं बंद केलं पाहिजे आणि गाय प्रसूती होण्यापूर्वी 1 महिना टिटॅनसचं इंजेक्शन देऊन घेणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्यानंतर व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन कॉपर आणि मिनरल्स म्हणजे सेलेनियम आणि हे जे व्हिटॅमिन एचे इंजेक्शन आहे तर ते 4 इंजेक्शन दर 3 दिवसाच्या अंतरावर तुम्ही तिला देऊन घेणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर प्रसूतीच्या 10 दिवस आधी आपण काळा गूळ किंवा जो गूळ म्हणतो आपण बाजारात कमी दरात उपलब्ध असतो, काळा जुना गूळ, तर तो देणं अतिशय आवश्यक आहे. त्याने तिचं लोहाचं प्रमाण शरीरातलं वाढेल आणि पाच्युरेशनच्या वेळेस जेव्हा प्रसूतीच्या वेळेस काही रक्तस्राव झाला तर तेही होईल. आणि प्रसूती झाल्यानंतर ही अवस्था ही फार महत्त्वाची असते. तर ह्या काळामध्ये तुम्ही तिला कॅल्शियम देऊन घेतलं पाहिजे आणि सलाईन वगैरे लागत असेल तर डॉक्टरांच्या हाती ते देऊन घेतलं पाहिजे. ह्या काळामध्ये गर्भाशयाचं मुख उघडं असतं, त्यामुळे त्यामध्ये फ्युरिया किंवा क्लिनेक्स नावाच्या गोळ्या ज्या आहेत त्या सोडून घेतल्या पाहिजे, जेणेकरून जार अडकणं होणार नाही. आपल्याला एक कार्यक्रमात फोन येतोय. दिलीप खाटवेजी आपल्याला फोन करतायत पुण्याहून. खाटवेजी नमस्कार, कार्यक्रमात स्वागत, आपला प्रश्न विचारा. हा, मला विचारायचं होतं की आपली शेळी किंवा गाई म्हैस गाभण आहे का नाही ह्याचं टेस्टिंग किट वगैरे बाजारात भेटतं का? हो.
हा, ठीक. अतिशय समर्पक प्रश्न आहे आणि या प्रश्नावर आपण चर्चा करणारच होतो. तपासणीसाठी काय पद्धती आहेत असा त्यांचा प्रश्न आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण गाय तुमची शेळी गाभण आहे की नाही याची उत्सुकता कुठल्याही प्राणी ओनरला जी असते ती उत्सुकता असतेच. तर ह्याची किट म्हणण्यापेक्षा जर तुम्ही अर्ली प्रेग्नन्सी जाणून घ्यायची असेल तर सोनोग्राफी सगळ्यात चांगला उपाय आहे. पण आज पशुवैद्यकांकडे सोनोग्राफी उपलब्ध आहे. तर 28 दिवसावर आपण 28 दिवस किंवा त्याच्या पुढचे दिवस ह्या काळामध्ये आपण आपल्या शेळीची सोनोग्राफी करून घेतली तर तुम्हाला गर्भधारणा झाली आहे की नाही हे लगेच कळू शकतं. या उपर काही रासायनिक चाचण्या करू शकता किंवा एक घरगुती एक चाचणी पण आहे जिच्यामध्ये तुम्ही जर 10 ते 15 गव्हाचे किंवा ज्वारीचे दाणे घेतले आणि जी शेळी तुम्ही किंवा जी गाय तुम्ही भरवली आहे तिचं 10 दिवसानंतरचं जे लघवी आहे किंवा युरिन आहे ते जर एका पेटी डिशमध्ये किंवा वाटीत घेतलं आणि ते धान्य जर त्यात टाकले आणि झाकून ठेवलं आणि एक रात्र झाल्यानंतर जर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिलं तर ते जर मोड आले नाही त्याला तर तुमची शेळी किंवा गाय गाभण आहे असं म्हणायला हरकत नाही. तर अशा प्रकारची आम्ही त्याला पुण्यकोटी चाचणी म्हणतो किंवा सीड जर्मिनेशन. तर ही तुम्ही एक अंदाज बांधण्यासाठी योग्य आहे. पण ह्या चाचणीमध्ये कधी कधी निकाल चुकतोही, कारण इस्ट्रोजेनिक प्लांट खाण्यात आले किंवा झाडं खाण्यात आली. तर पण सगळ्यात रिलायबल किंवा विश्वासू सोनोग्राफी ही पद्धत आहे आणि ती आपण अवलंबवावी. बरं. आता मॅडम, बऱ्याच वेळा काही गायी किंवा म्हशी ज्या आहेत त्या माझावर येत नाहीत किंवा त्या माझावर आल्याचं कळत नाही. तर अशा काळामध्ये शेतकरी बांधवांनी काय करायला पाहिजे? माझावर येत नाहीत, म्हणजे माझावर न येण्याची कारणं काय आहेत साधारण? तर याला माज न येणे ही जी समस्या आहे तर याला भरपूर कारणीभूत आहेत. जसं की आहार हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. जर आहारामध्ये फॉस्फरस कमी असेल आणि व्हिटॅमिन ए कमी असेल तर त्यामुळेही हा प्रॉब्लेम होऊ शकतो. किंवा संप्रेरकही कारणीभूत असतात, जसं की जर इस्ट्रोजनचं प्रमाण व्यवस्थित नसेल तर, आणि काही ॲनाटॉमिकल डिफेक्ट पण म्हणजे जी अवयवाची रचना आहे त्याच्यातही काही जर असेल तर, आणि काही आनुवंशिक कारणे आहेत. जसं की एखाद्या गाईला जर जुळं जन्मले त्यात एक नर आहे आणि एक मादी आहे तर ही मादी प्रजननासाठी योग्य नसते. असे जुळ्यांमधली जी मादी असते, एक नर आणि एक मादी, त्यातली मादी प्रजननासाठी वापरायची नसते आणि ती म्हणजे ती लक्षणेच दाखवत नाही. तर त्यामुळे त्यात प्रजनन होऊ शकत नाही. अशी अनुवंशिक कारणे असतात. तर आणि तणाव हे एक महत्त्वाचं कारण आहे माज न दाखवण्याचं. जेव्हा जनावरांच्या शरीरामध्ये वर्म लोड वाढतो किंवा जंत वाढतात तर तेव्हाही तणाव तयार होतो. त्यामुळे जनावरांचं डिवर्मिंग करून घेणं अतिशय आवश्यक असतं. जंताची पशुवैद्यकाकडनं गोळी देऊन घेणं आवश्यक असतं. आहार व्यवस्थित करणे, त्याच्यामध्ये फॉस्फरस म्हणजे स्फुरद आणि व्हिटॅमिन ए असणं आवश्यक असतं. मिनरल मिक्सचर मार्केटमध्ये अवेलेबल आहे, त्याला क्षार मिश्रण म्हणतात. तर ते योग्य देणं, म्हणजे एका साधारण गाईची गरज 50 ग्रॅम रोजची असते, तर ही आपण जर भागवली तर आहारामुळे जे माझाची लक्षणं कमी होतात तर तेही होणार नाहीत. आणि संसर्ग हाही एक कारणीभूत असू शकतो. जर गर्भाशयात संसर्ग झाला असेल एखादा तर त्यामुळेही पुढच्या माझाची लक्षणे दिसणार नाहीत. तर अशा संसर्गाचा उपचार पशुवैद्यकाकडनं करून घेणं आवश्यक आहे. अशा प्रकारे जर आपण उपचार केला तर माझ व्यवस्थित येईल. बरोबर. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय. तुकारामजी करपे आपल्याला फोन करतायत संगमनेर या ठिकाणाहून. करपेजी नमस्कार, कार्यक्रमात स्वागत. आपला प्रश्न विचारा. मी तुकाराम करपे, संगमनेर. आमची गाई जन्मली बर का. आणि ते दूध असतं ना पहिलं कवळं, ते काढलं. त्याच्यानंतर एका सडाला मास्टरेट झाला. त्याच्यानंतर आम्ही आमच्या डॉक्टरांकडून ट्रीटमेंट केली, पण ते सड 2 कामातून गेले, दूधच येईना. पुष्कळ प्रयत्न केले पण ते काही सक्सेस झाले नाही. त्याच्यासाठी काय इलाज? बरोबर. करपेजी धन्यवाद, आपला प्रश्न समजलेला आहे. मॅडम, साधारण काय कारण असू शकतं? त्या सडामधून सध्या दूध येत नाहीये. कोवळं दूध सुरुवातीला त्यांनी काढलं आणि त्याच्यानंतर दोन्ही सडांमधून दूध येण्याचं थांबलेलं आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे करपेजी तुम्ही विचारलेला. तर हे जे कवळं दूध असतं याला कोल्स्ट्रम म्हणतात. तर ते तुम्ही सुरुवातीला काढलं आणि नंतर एका सडातून दूध येत नाही, तर ह्याला दगडी ही समस्या झालेली आहे. तर तुम्ही त्या जे दूध येते ना सध्या ते घेऊन त्याचा जर सॅम्पल जर पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन दिलं तर नक्की त्या रोगाचं निदान होईल.
याला मस्टॅटिस म्हणतात, ही समस्या असू शकते. तर ह्याच्यासाठी जर पशुवैद्यकाकडनं तुम्ही त्यांना दाखवलं तर ते ह्यात जे सड आहेत त्यात प्रतिजैविके सोडतात आणि हे जे इन्फेक्शन आहे ते कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करतात. तर अशा प्रकारचा उपचार तुम्ही जर पशुवैद्यकाकडनं करून घेतला तर दगडी ही समस्या सुधारू शकते किंवा याच्यावर उपचार होऊ शकतो. तर तुम्ही असं करावं. हो पाटील मॅडम, बऱ्याच वेळा काय होतं, गाई म्हशी उलटल्या असं आपण म्हणतो, तर नेमकं ही काय प्रक्रिया असते याविषयीची माहिती आपण द्यावी. उलटणे म्हणजे याला रिपीट ब्रीडिंग असं म्हणतात. तर रिपीट ब्रीडिंग म्हणजे गाय जर 3दा माज दाखवते, तिसऱ्या वेळेसही तुम्ही म्हणजे 3 वेळेस तुम्ही गाय भरवली, माज व्यवस्थित आहे आणि 3 वेळेस तुम्ही गाय भरवली, तर तरीही ती कन्सिव्ह होत नाही किंवा तिच्यात गर्भधारणा होत नाही, तर ह्या समस्येला गाय उलटणे किंवा गाय पालटणे असं म्हणतात. तर ही जी समस्या आहे, मी यापूर्वीही तुम्हाला सांगितलं की ही समस्या जी आहे तर ही आपण डायग्नोज कशी करायची किंवा निदान कशी करायची. तर शेतकऱ्याला पशुपालकांना हा प्रश्न विचारला पाहिजे की तुमची गाय किती दिवसानंतर परत माजावर येते. बरोबर. म्हणजे भरवल्यानंतर जर ती 21 दिवसाच्या काळातच माजात येत असेल तर फर्टिलायझेशन झालं नाही असं समजता येईल. आणि जर ती 21 दिवसानंतर जर माजावर येत असेल तर अर्ली एम्ब्रियोनिक मॉर्टेलिटी म्हणजे भ्रूणाची मृत्यू झालेला आहे असं समजता येईल. तर ही जी हे अशा प्रकारे त्याचं आपण वर्गीकरण करू शकतो. जनावर हे उलटण्याचं कारण हे असतं की असंसर्गिक किंवा सांसर्गिक म्हणता येईल. तर असंसर्गिक कारणांमध्ये जर आपण AI जे करतो, कृत्रिमरित्या जे करतो, तर ते योग्य वेळेस नाही केलं तर मी सुरुवातीलाही सांगितलं की आम्ही पशुवैद्यक AM-PM रूल पाळतो. म्हणजे जर तुमची गाय सकाळी माजावर आली तर सायंकाळपर्यंत म्हणजे संध्याकाळी, आणि संध्याकाळी जर माजावर आली तर दुसऱ्या दिवशी सकाळी ही आपण भरून घेतली पाहिजे. तर हा नियम जर पाळला नाही आणि कृत्रिमरित्या करून घ्यायला उशीर झाला तर नक्कीच वेळ चुकते आणि स्त्रीबीज आणि शुक्राणू यांचं मिलन होत नाही किंवा फलन होत नाही आणि गाय परत माजावर येते. त्यानंतर अंडाशयातून म्हणजे ओहरीतून जर स्त्रीबीज वेळेवर सुटत नसेल, काही गायींमध्ये संप्रेरकांचा अभाव असतो, तर अशा वेळेस ते स्त्रीबीज जे आहे ते माज संपल्यानंतर 6 ते 8 तासानंतर ते ओहरीच्या बाहेर पडत असतं. पण जर असं होत नसेल तर त्यालाही संप्रेरक जबाबदार असतात. तर अशा वेळेस आपण पशुवैद्यकाकडनं संप्रेरक देऊन अशा प्रकारचा उपचार करून घेतला तर स्त्रीबीज वेळेवर सुटेल आणि शुक्राणूचं त्याचं फलन होऊन ते फर्टिलायझेशन व्यवस्थित होऊ शकेल. तर अशा प्रकारचे आपण उपचार करून घेऊ शकतो. आणि सांसर्गिक जे कारण आहे त्याच्यामध्ये गर्भाशयामध्ये जे संसर्ग झालेला असतो त्याला मेट्रायटिस म्हणतात किंवा गर्भाशय दाह मराठीमध्ये म्हणतात. तर ह्यासाठी जर आपण पशुवैद्यकाकडनं प्रतिजैविके सोडून घेतले गर्भाशयामध्ये तर नक्कीच हे जे उलटणे पालटणे जी समस्या आहे ती आपण तिचं निराकरण करू शकतो. बरोबर. अतिशय महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी दिली मॅडम. आपल्याला कार्यक्रमात फोन येतोय. नागेशजी फुंदे आपल्याला फोन करतायत अहमदनगर या ठिकाणाहून. फुंदेजी नमस्कार, कार्यक्रमात स्वागत. आपला प्रश्न विचारावा. नमस्कार मॅडम, मी नागेश फुंदे पाथर्डी तालुक्यातून बोलतोय. बोला नागेशजी, बोला. मॅम, माझ्या घरी एक 25 म्हशींचं फार्म आहे माझं. मी 25 म्हशी करतो म्हणजे सांभाळतो. तर त्यांच्यामध्ये मला प्रॉब्लेम यायला नेहमी ते गाय कशी माझ्यावर म्हणजे कधी कधी आलेली कळत, कधी कधी कळत नाही आणि काय. बर हा विचारा. म्हणजे तुम्हाला माझाची लक्षणे समजत नाहीत का? हो मॅम. आणि नाही लक्षणं तर दिसतात कधी कधी, पण काही लवकर माझ्यावर येत नाहीये. तर त्यांना घरगुती उपाय म्हणजे आणखी काय करू शकतो असं की त्यांनी त्या माझ्यावर येते. आला फुंदेजी, प्रश्न लक्षात आलेला आहे आमच्या की घरगुती उपाय काय आहेत, साधारण माझावर येण्यासाठी काय करू शकतात ते गायांसाठी? माझावर न येणे याला जसे आपण आताच कारण पाहिली तर गाई म्हशी जर तणावात असतील तर माज येणार नाही. तर तणाव म्हणजे गायींमध्ये म्हशींमध्ये जर जंत झाले असतील तर डिवर्मिंग करून घेणं आवश्यक आहे. तसंही रेग्युलर आपण नेहमीच आपण आपल्या जनावरांचं त्यांना जंतांची गोळी दिली पाहिजे जेणेकरून ते ताणात येणार नाही आणि ते व्यवस्थित माज दाखवू शकतील. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमचं व्यवस्थापन कसं आहे म्हणजे तिला खाण्यासाठी पुरेसं देता का,
किंवा तिच्यात तेवढी एनर्जी आहे का, तिचं जे आहार आहे किंवा जे चारा तुम्ही खायला देता त्यात पुरेशी मात्रा आहे का प्रोटीनची किंवा फॉस्फरस आणि व्हिटॅमिन ए, ह्या सगळ्या गोष्टी तिला मिळतात का, ह्या गोष्टींची जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुमच्या गाई म्हशींमध्ये माज कमी पडत असेल तर मोड आलेली मटकी जर तुम्ही थोडी रोजची अशी मूठभर जरी तिला खायला दिली तर त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. किंवा बऱ्याचदा लोक चणे आलेले, मोड आलेले चणे त्यावर गूळ आणि मीठ करून ते थोडे बारीक करून जर खाऊ घातलं तर स्फुरद याची कमतरताही भागू शकते. या व्यतिरिक्त बाजारामध्ये खूप सारे आज प्रोडक्ट अवेलेबल आहेत क्षार मिश्रणाचे, ते देऊनही तुम्ही जनावरांना सशक्त बनवू शकता. आणि जर जनावर सदृढ हेल्दी असेल तर आणि तरच ते मांस दाखवेल. तर अशा प्रकारचं तुम्ही आहारात व्यवस्थित काळजी घेऊन, व्यवस्थापन चांगलं करून आणि तिचा ताण नाहीसा करून हे करू शकता. आता उन्हाळा सुरू आहे तर उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा परिणाम जनावरांवर होतच असतो. म्हशींमध्ये मुख्यत्वे मुका मांस दिसतो. तर अशा वेळेस तुम्ही दिवसातून 3-4दा तिच्या अंगावर पाणी टाकलं पाहिजे, तिला पुरेसं पाणी प्यायला दिलं पाहिजे, सतत पाणी उपलब्ध करून दिलं पाहिजे. शेडमध्ये फॉगर्स म्हणा, फॅन म्हणा, फॉरेनमध्ये AC सुद्धा लावतात. तर अशा प्रकारचं थंडावा, जेणेकरून थंडावा राहावा. शेडच्या बाजूला हिरवी झाडं आणि भिंतींना पांढरा रंग असं जर केलं, व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर नक्कीच. आणि पशुवैद्यकाची मदत घ्या. हर्बल औषधंही उपलब्ध आहेत आणि काही संप्रेरक असलेले औषधंही उपलब्ध आहेत. तुमची जशी गरज आहे, जसं कारण आहे हे जाणून पशुवैद्यक तसा उपचार करतील आणि तुमची गाय म्हैस व्यवस्थित माझावर आणून देण्यासाठी प्रयत्न करतील. म्हणजे अगदी घरगुती करण्यासारखे हे उपाय आहेत ज्याचा फायदा आपल्याला गाई म्हशींना माझावर आणण्यासाठी होऊ शकतो. आता आपण पशुप्रजनन समस्या उपाय याविषयीची आणखी माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी घेऊयात एक व्यावसायिक विश्रांती. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण पशुप्रजनन समस्या व उपाय या विषयावर चर्चा करतोय आणि डॉक्टर मंजुषा पाटील मॅडम आपल्याला मार्गदर्शन करतायत. कार्यक्रमात आपल्याला एक फोन येतोय. भाईदासजी पाटील आपल्याला फोन करतायत जळगाव या ठिकाणाहून. सर पाटीलजी नमस्कार, कार्यक्रमात स्वागत. आपला प्रश्न विचारा. माझ्याकडे गिर जातीची गाय आहे सर. हां, तिला मी माझ्या गोळ्या खाऊ घातल्या, काही मध वगैरे खाऊ घातले, पण माझ वगैरे काही येत नाही बुवा. याच्यावर काही उपाय असं? बर. हो. आपण गोळ्या कोणत्या खायला घातल्या? टिक्को कंपनीच्या. बर बर. गीर गाई आहे त्यांच्याकडे आणि काही औषध उपचार केले तरी गाई जी आहे ती माझावर येत नाही, असा त्यांचा प्रश्न आहे. हां, तर जे आपल्याकडे गाय आहे तर ती आपण पशुवैद्यकाला दाखवून घ्यायला पाहिजे. म्हणजे ते तपासतील आणि त्यांना हे कळेल की जे अंडाशय आहे, ओव्हरी आहे, त्याच्यावर जी ग्रोथ होत असते फॉलिकल्सची किंवा कॉर्पस ल्युटियमची, ती व्यवस्थित होतीये की नाही. आणि पशुवैद्यक थोडासा हाताने मसाजही करून देतात, त्यामुळे ती ओव्हरी स्टिम्युलेट होते आणि ग्रोथ होते. तर जर तुम्ही ज्या गोळ्या दिल्यात त्या कदाचित आयुर्वेदिक असतील तर आयुर्वेदिक गोळ्या ह्या फक्त लक्षणे प्रकर्षाने दाखवण्यासाठीच कामाला येतात किंवा उपयोगी पडतात. जर जनावरांमध्ये संप्रेरकाच्या कमतरतेमुळे जर माज येत नसेल तर तशा पद्धतीचा उपचार करून घेणं आवश्यक आहे. मग संप्रेरक देऊन घ्यावं लागतील, पशुवैद्यक तपासतील आणि त्याचं कारण शोधून काढतील आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. हो हो हो. आता बऱ्याच वेळा काय होतं, गर्भधारणा झाल्यानंतर पशूंच्या गर्भाशयात जो पीळ येतो, तो पीळ येण्यामागचं कारण नेमकं काय असतं आणि त्यासाठी उपाय काय आहेत? अतिशय महत्त्वाचं आहे, कारण अशा प्रकारच्या ही समस्या जास्त म्हशींमध्ये दिसून येते. ह्याला टॉर्शन असंही म्हणतात. तर ही जी समस्या आहे, आपल्याकडे जर डोंगराळ भाग असेल तर जनावर चढताना किंवा उतरताना तर जे ग्रॅव्हिटी असतं किंवा जे गर्भधारणा झालेलं असतं गर्भाशय, ते वजनाने जास्त झालेलं असतं आणि त्याला एक झटका बसतो आणि एक पीळ पडतो. असंही जनावरांच्या ह्या ज्या सवयी आहेत किंवा तुम्ही पाहिलं असेल, म्हैस बसताना समोरचे पाय आधी खाली टेकवते आणि उठताना समोरचे पाय आधी उचलते. ही जी सवय आहे, या सवयीमुळे ही पीळ पडतो. म्हशींना पाण्यामध्ये लोळण्याची किंवा चिखलात लोळण्याची एक सवय असते. जर गर्भधारणा झालेली असेल, शेवटच्या स्टेजमध्ये असेल तर गर्भाशयाच्या वजनामुळे ही पीळ पडू शकतो. अशी कारणं मोस्टली असतात गर्भाशयाला पीळ पडण्याची. तर ही समस्या आपल्याला गर्भधारणेच्या पूर्वी किंवा जेव्हा प्रसूती जवळ येते
तर त्यावेळेस ही जास्त आपल्याला लक्षात येते. बरं. आणि अशी समस्या दिसताच जेव्हा आता आपल्या गायीची किंवा म्हशीची प्रसूती व्हायला पाहिजे, ती वेळ येते, पण जनावर वासरू बाहेर टाकू शकत नाही. अशा वेळेस आपण पशुवैद्यकाकडे जावं. ते निर्णातून हात घालून किंवा शेणाच्या पिशवीतून हात घालून जनावरांना तपासतात आणि पिळाची जी दिशा आहे त्याच्यानुसार ठरवतात की किती अँगलचा आणि कोणत्या दिशेचा पीळ पडलेला आहे. बरं. आणि त्याच दिशेला इथे तुम्ही पाहिलं असेल की गर्भाशयाला एका साईडने रोटेशन झाल्यामुळं पीळ पडलेला आहे. हो. ही जी गर्भाशयाच्या बाजूला 2 मस्क्युलर बँड असतात, तर ती अधांतरी असतं गर्भाशय आणि वजन जास्त झाल्यामुळं त्याला झटका बसल्यामुळं अशा प्रकारचा पीळ पडू शकतो. जेव्हा तुम्ही पशुवैद्यकाकडे नेता तेव्हा ती अशी वुडन प्लॅंक किंवा एक लाकडी फळी कटी भागावर ठेवून वासराला फिक्स करतात. म्हणजे वासराची दिशा नाही हालत, पण गर्भाशयाची दिशा बदलू शकते. तर अशा प्रकारे एक रोटेशन देतात. अशा प्रकारचे तुम्ही जेव्हा तुमची गाय किंवा म्हैस दवाखान्यात घेऊन जात असता, तुम्ही 7 ते 8 लोक सोबत नेले तर हे करायला म्हणजे हा जो पीळ आहे तो अशा प्रकारे आपण हा सोडवू ह्या शकतो. लाकडी फळीच्या मदतीने तुम्ही हा पीळ काढू शकता. हो. कार्यक्रमात एक फोन येतोय आपल्याला. लालसिंहजी पाटील आपल्याला फोन करतायत जळगाव या ठिकाणाहून. हॅलो. हा पाटीलजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. सर माझा प्रश्न असा आहे, आमची गाय 2 वेळा माझ्यावर आली. हा नमस्कार सर. नमस्कार. हो. परत राहतच नाहीये आणि नंतर डॉक्टरांना दाखवलं. तिथे ते डॉक्टरांनी मध्ये आत खोललं नडीने काहीतरी. बर, सलग प्रश्न विचारा. हा. हो. आणि दुसरा प्रश्न असा आहे सर आमचा की आमच्या म्हशीच्या दूधचा फॅट लागत नाही. अच्छा, दुधाला फॅट लागत नाहीये आणि गाई माझावर आली आहे पण गाभण राहत नाही. मॅडम आपण काय सांगाल? तुमची गाय यापूर्वी गाभण राहिली होती का? म्हणजे तिच्यात यापूर्वी गर्भधारणा झाली होती का? का ती कालवड आहे? तिचं वय काय आहे? फोन कट झालेला आहे मॅडम, अच्छा. ते आपल्याला समजू शकलं नाही. हा, तर जर 2दा गाय माझावर आली आणि तुम्ही भरवली तरी जर ती गाभण राहत नाही, याचा अर्थ तिच्यामध्ये फर्टिलायझेशन फेल्युअर होत आहे. तर तुम्ही तिला जे आहार देत आहात त्याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे, तिची डिवर्मिंग करून घेतली पाहिजे. आणि ह्या व्यतिरिक्त तिच्या गर्भाशयामध्ये काही इन्फेक्शन असेल तर, म्हणजे गर्भाशय दाह झाला असेल तर पशुवैद्यकाकडनं प्रतिजैविके सोडून संसर्ग घालवला तर नक्कीच पुढचा जो माज आहे तो हेल्दी असेल आणि तुमची गाय ही कन्सिव्ह होऊ शकते किंवा तिच्यात फलन होऊ शकतं. या व्यतिरिक्त नरही तेवढाच जबाबदार असतो. तर तुम्ही जे कृत्रिम रेतन करत आहात तर त्या रेताची प्रत कशी आहे हे तपासून घेणं आवश्यक आहे. आणि तुम्ही जो पशुवैद्यक बोलवत आहात तर तो पशुवैद्यकच आहे का? कारण बऱ्याचदा ह्या प्रोफेशनमध्ये दुसरेही लोक जे डिग्री होल्डर नसतात ते जस्ट त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं असतं असेही लोक प्रॅक्टिस करतात. तर अशा वेळेस तुम्ही तुमचा डॉक्टर बदलून बघावा. आणि असं जर केलं तुम्ही किंवा जर तुम्ही वळू वापरत असाल तर वळूचं जर वीर्याची प्रत नसेल तर असा तुम्ही वळूही बदलला तर हे कन्सेप्शन होऊ शकतं. बाजू तपासणं महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारचे उपचार केले तर नक्कीच त्याचा फायदा होईल. हो. दुसरा प्रश्न त्यांचा दुधासंदर्भात होता. थोडक्यात काय सांगाल, फॅट वाढण्यासाठी काय उपाय करावे? फॅट लागणं हे पशूंच्या आहारावरही अवलंबून असतं, वातावरणावरही अवलंबून असतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण व्यवस्थित व्यवस्थापन केलं किंवा काही प्रोडक्ट उपलब्ध आहेत बाजारामध्ये जसं की लेप्टाडेन नावाचे टॅबलेट्स वगैरे असे जे आहेत किंवा क्षार मिश्रणे जी आहेत जर ती तुम्ही दिली तर त्यांच्या शरीराच्या ज्या गरजा आहेत त्या भागतील आणि फॅट नक्कीच नैसर्गिक आणखी एक फोन येतोय कार्यक्रमामध्ये आपल्याला. आशिष केंद्रे फोन करतायत आपल्याला नाशिक लातूर या ठिकाणाहून. आशिषजी कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, आपला प्रश्न विचारा. सर गाय विताना म्हणजे प्रसूतीच्या वेळेस जर आली तर इमर्जन्सी काय करावं? बर. तत्काळ ट्रीटमेंट काय करावी असा त्यांचा प्रश्न. प्रसूती होत नाहीये का व्यवस्थित? हॅलो. हा, प्रसूतीच्या वेळेस जर काही तत्काळ करायचं असेल उपाययोजना घरगुती तर त्या काय करायला पाहिजे? तर कदाचित तुम्हाला असं म्हणायचं असेल की प्रसूती होत आहे आणि जर वासरू अडकलं तर जर पशुवैद्यक उपलब्ध होत नाही तर तुम्ही काय करावं? तर मी तुम्हाला इथे तुम्ही ही जी स्लाइड आहे तर ह्यात बघू शकता की वासरू जे आहे ते
त्याचं तोंड समोरच्या बाजूने असतं, म्हणजे नमस्कार पोझिशनमध्ये वासरू बाहेर येत असतं. ही स्थिती शेतकऱ्यांना माहिती असणं आवश्यक आहे. जर वासरू ह्या स्थितीमध्ये आहे आणि त्याचा केवळ एखादा हात किंवा अडकला असेल तर तो तात्पुरता सरळ करून यू आकारात जर जमिनीकडे त्याला हळूवार खेचलं तर एक याला असिस्टेड डिलिव्हरी म्हणतात. जर तुम्ही केलं वेळीच तर ते वासरू व्यवस्थित बाहेर येऊन त्या वासराचाही प्राण वाचतो आणि आईचाही प्राण वाचतो. तर अशा प्रकारचे उपचार तुम्ही म्हणजे फारच अगदी थोडा प्रॉब्लेम असेल तर होऊ शकतात, नाहीतर तुम्ही पशुवैद्यकाला बोलून अशा प्रकारची जी प्रसूती आहे तिला कष्टप्रसूती म्हणता येईल, ही सोडून घेतलेली जास्त योग्य राहील. बरोबर. यापूर्वी आपण जो पीळ पडतो गर्भाशयास त्याविषयीची माहिती देताना त्याचे उपाय सांगत होता, तर थोडक्यात अजून आपण काय उपाय सांगाल? हे जे हे जर गर्भाशयाला जो पीळ पडतोय तर तो एकदा जर का आपल्या लक्षात आलं की प्रसूती होण्याची वेळ आलेली आहे आणि तरीही वासरू बाहेर पडत नाहीये, तर अशा वेळेस तुम्ही त्वरित पशुवैद्यकाची मदत घेतलेली योग्य. ते तपासतात आणि ते ठरवतात की पीळ कुठल्या अँगलचा आहे, किती डिग्रीचा आहे आणि वुडन प्लॅंक मेथडनी ते पीळ तुम्हाला काढून देण्यास मदत करतात. बरं. आता बऱ्याच वेळा काय होतं मॅडम, जनावरांचं जे मायांग आहे ते बाहेर पडतं, तर हे कशामुळे पडतं, याची कारणं काय आहेत आणि हे पडू नये म्हणून उपाय काय आहेत? मायांग बाहेर पडणं किंवा गर्भाशय मुख बाहेर पडणं किंवा गर्भाशय बाहेर पडणं असे 3 प्रकारात याला आपण वर्गीकरण करू शकतो. तर ह्याला कारण म्हणजे जेव्हा हे दोन वेळेस होऊ शकतं, जेव्हा गाय गाभण आहे किंवा तिच्यात गर्भधारणा झालेली आहे किंवा तिची प्रसूती झालेली आहे. तर अशा प्रकारच्या 2 कारणामुळे गर्भाशय मायांग बाहेर पडू शकतं. तर बऱ्याचदा काय होतं, तिला इरिटेशन होतं, म्हणजे काही टोचल्यासारखं वगैरे झाल्यानंतर ते म्हणजे मायांग बाहेर टाकण्याची तिच्यात एक मानसिकता तयार होते. किंवा काही आहारात कमतरता असेल तर अशा प्रकारच्या समस्यांमुळं आणि अनुवंशिकही असतं. काही गायींमध्ये हे होतं तर तिच्या होणाऱ्या कालवडीमध्ये हा प्रॉब्लेम होणार. तर अशा प्रकारचे कारण असू शकतात. तर उपाय याला असं करता येईल की जेव्हा गाय गाभण असते आपल्याला गायीची विशेष काळजी घ्यावी लागते. तर अशा वेळेस जे संप्रेरक असतं प्रोजेस्टेरॉन त्याच्या कमतरतेमुळे ही असं मायांग बाहेर पडू शकतं. तर आपल्याला हे जे संप्रेरक आहे ते पशुवैद्यकाच्या मदतीने 10 दिवसाच्या अंतरावर देऊन घ्यावं लागेल, जेणेकरून संप्रेरकाची कमतरता भागेल आणि मायांग प्रसूतीच्या पूर्वी बाहेर फेकण्याची जी समस्या आहे ती कमी होऊ शकते. आणि तुमची गाय गाभण आहे आणि अशा प्रकारचं मायांग बाहेर आलेलं आहे तर पशुवैद्यक उपलब्ध होऊ शकत नाही. अशा वेळेस तुम्ही ते मायांगे आहे ते पोटॅशियम परमॅग्नेट जे जांभळ्या कलरचं एक मिळतात ते थोडेसे पाण्यात टाकून त्याच्याने निर्जंतुकी करून घ्यावं आणि नंतर त्याच्या खाली एक कापडी गादी किंवा एक कापड खाली अंथरावं आणि तो जे मांस बाहेर आलेला आहे त्याला थोडंसं वर करून युरिनेशनला जागा करून दिली तर ती गाय थोडीशी मोकळी होते. आणि तुमच्या घरात साखर असते किंवा बर्फ असतो, बर्फ जर लावला तर जे रक्तस्राव होत आहे तर तो कमी होतो. साखरेचं द्रावण करून लावलं तर हे जे मायांगाचा आकार मोठा झालेला असतो तो अंकुंचन पावतो आणि तो जागेवर येतो. ह्या काळामध्ये तुम्ही पशुवैद्यकाला थोडा उशीर झाला तरी नंतर त्याची मदत घेऊ शकता. ह्यानंतर समजा दुसरी जो प्रकार आहे तर गाय जणल्यानंतर किंवा प्रसूतीनंतर मायांग बाहेर पडणे, तर त्याला तुम्ही म्हणजे गर्भाशय अंकुंचन पावणारे काही औषधं डॉक्टरांकडनं करून घेऊन तुम्ही इथे पाहू शकता. डॉक्टर त्याला चुंबळ बांधणे म्हणतात, दोरीने चुंबळ बांधणे. तर कापडाची गादी ठेवून दोरीने चुंबळ बांधतात आणि मायांगमध्ये घेतात आणि टाकेही देऊ शकतात. अशा प्रकारचे उपचार ते करतात. बरोबर. साधारण हे उपचार जर आपण केले तर जे मायांग बाहेर पडतंय ते जनावरांचं मायांग बाहेर पडणार नाही. आता कार्यक्रमाच्या सरतेशेवटी आपण शेतकरी बांधवांना संदेश काय द्याल, या ठिकाणी आपण काय सांगाल? पशुपालकांना जर पुनरुत्पादन पाहिजे असेल किंवा प्रजनन व्यवस्थित पाहिजे असेल तर त्यांनी ह्या समस्यांवर जे उपचार सांगितले त्याकडे लक्ष द्यावं. मॅडम 1 मिनिट मी थांबवतोय, आपल्याला एक फोन येतोय, आपल्याला आणखी एक फोन येतोय, तो घेऊयात आपण. हॅलो, अण्णा पिंपरेजी फोन करतायत आपल्याला लातूर या ठिकाणाहून. नमस्कार, कार्यक्रमात स्वागत. आपला प्रश्न लगेचच विचारावा. अण्णा मारुती पिंपरी. बोला. बोरगाव काळे लातूर. हो, प्रश्न विचारा आपला. आपल्या गायीचं 10 ते 12 वेळेस गर्भ राहिले नाही, गाभण आहे. बर 3 वेळेस डॉक्टरला दाखवले तरी सुद्धा गाय गाभण राहत नाही.
आणि त्या बरोबर. जवळजवळ 10 वेळेस बैल दाखवलं होतं त्याला. ठीक आहे. आपला प्रश्न समजलेला आहे. धन्यवाद. अण्णाजी थोडक्यात तुम्हाला सांगा हे मॅडम. विचारू का की तुम्ही जेव्हा तुमची गाय माझावर येते तेव्हा तुम्ही जेव्हा तिला भरवता कृत्रिम आपला संपर्क जो आहे तो त्यांच्याशी आता होऊ नाही शकत. फोन कट झालेला आहे. थोडक्यात काय सांगाल? हा, ह्या समस्येचं कारण शोधून काढणं अतिशय महत्वाचं आहे. मी तुम्हाला हेच सांगतेय की जर गाय जर परत 21 दिवसानं माझावर येत असेल तर तिच्यात फर्टिलायझेशन झालेलं नाहीये बरं. आणि 21 दिवसानंतर जर माझावर येत असेल तर तिच्यात अर्ली एम्ब्रियोनिक मॉर्टेलिटी आहे, म्हणजे भ्रूणाची हत्या झालेली आहे किंवा मेलेला आहे. तर त्याच्या कारणानुसार आपण उपचार करून घ्यावेत. बरं. जर 21 दिवसांनीच येत असेल तर आहारातली कमतरता सुधारावी, डिवर्मिंग करून घ्यावी आणि योग्य प्रकारचं रेत वापरावं, ओव्हुलेशन वेळेवर होत आहे की नाही बघून संप्रेरकाचा उपचार करून घ्यावा. आणि जर 21 दिवसानंतर उलटत असेल तर हार्मोन संप्रेरक देऊन ते बरोबर, भ्रूणाचा मॅडम. जीव वाचवावा. डॉक्टर पाटील मॅडम, आपण या कार्यक्रमात अतिशय चांगली माहिती दिली. पशुप्रजनन क्षमता वाढवण्यासाठी, गर्भधारणा होण्यासाठी काय करायला पाहिजे हे आपण सांगितलं. त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने आपले मनोमन आभार आणि आपल्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.